मंदिरामध्ये एकदम खूप भारी वाटत आहे मित्रांनो. पहिला एक्सपिरियन्स माझा लाईफ मध्ये. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आज आपण अक्कलकोट मधून ब्लॉग स्टार्ट करतोय मित्रांनो. आणि रात्री आम्हाला उशीर झाला, 1 वाजले होते यायला, त्याच्यामुळे आपण काय ब्लॉग स्टार्ट केलं नाही. आता सकाळी आता डायरेक्ट दर्शनाला निघालोय. रिटर्न आता आपण आपली एक गाडी पुढे गेली, एक गाडीत आता जायलोय. चष्मा राहिला होता मामाचा, आणायला गेलेत. आणि तुमचं म्हणणं कसं आहे बाया? आता छान छान का? एवढंच बस. तुम्हाला कसं वाटतंय? रात्री अचानक आपण भयानक निघालोय. काल रात्री महाप्रसाद पंढरपूरला वाटप केल्यामुळे ना आम्ही खूप थकलो होतो. त्यामुळे रात्री आमचा आराम करावा म्हणून आम्ही अक्कलकोटला यायचं नियोजन केलं. आता अक्कलकोट स्वामीचे दर्शन घ्यायसाठी आम्ही आता निघालेलो आहेत. लवकरच आम्ही आता दर्शन घेऊन स्वामी चरणी आमच्या घराकडे निघू. आरपला होता, रूम मध्ये विसरले होते. आता भेटला मामा चष्मा. भेटला की भेटला. हा बोला तुम्हाला, आता बोला काहीतरी मामाला. भेटला की भेटला चला मित्रांनो, आलेलो आहोत आपण मंदिराच्या एकदम मेन गेटला. आणि खूप छान वाटत आहे मित्रांनो, एकदम भारी. पहिल्यांदा आलोय मित्रांनो मी. लई दिवसापासून इच्छा होती यायची. मित्रांनो आलेलो मंदिरामध्ये एकदम खूप भारी वाटत आहे मित्रांनो. पहिला एक्सपिरियन्स माझा लाईफ मधला मोठा मित्रांनो. पहिल्यांदा आलोय श्री स्वामी समर्थला मित्रांनो. खतरनाक होत आहे, पहा तुम्ही पण दर्शन करा मित्रांनो. फायनली काय दर्शन झालेलं आहे मित्रांनो. एकदम खतरनाक, एकदम भारी, नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता मित्रांनो. एकदा खरंच एकदा या. तर आम्ही आता श्री स्वामी समर्थ दर्शन केलं. तर मामाला विचारू दर्शन केल्यास कसं वाटतंय त्यांना, काय नाही त्यांचा एक्सपिरियन्स. सुरतच्या सहकार्यानं स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन समाधान झालेलं आहे आणि व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आणि आमचा फैसलचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडून व्यवस्थित चालू होत्या. नाही बोला पण डायरेक्ट आता. हा मंदिरामध्ये फर्स्ट टाइम आले की पहिले पण आले होते. किती वर्षापासून येता विचारा की? मी येतो 15 वर्ष. किती वर्ष येते? 15. अच्छा, काय तुम्हाला कसं वाटतं म्हणजे फार गर्दी वाढली. आता गर्दी नव्हती गर्दी. आणि काही कोणी कंट्रोल करायला नाहीये, कोणी घुसत आहे व्यवस्थित लाईन नाही. सगळा बाजारमध्ये सगळं पाणी आहे. राहण्याची वगैरे सोय तुमची? राहण्याची वगैरे सोय आम्ही आमच्या हॉटेलमध्ये केली. अच्छा, तिथे ग्रुप आले 10 जण. नमस्कार मित्रांनो, आपण इथल्या श्री स्वामी समर्थच्या भक्त मंडळाला विचारणार आहे की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे, किती वर्षापासून येतात आणि त्यांची देव तिसरीच आहे. श्री स्वामी समर्थला श्री स्वामी समर्थला मित्रांनो तिथे एकदम एवढा क्राऊड होता, त्याच्यामुळं काय त्यांचं आवाज आपल्याला रेकॉर्ड झाला नाही. आणि माईक पण मित्रांनो बंद होतं त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे असं म्हणणं आलं की प्रशासनाला अशी विनंती करत होते त्याने की वगैरे लाईन वगैरे व्यवस्थित नाही तिथे. म्हणजे पहिल्यासारखे जसं लाईननं दर्शन देत होते सगळ्यांना, तसं यावेळेस काहीच होत नव्हतं असं त्यांचं म्हणणं आलं. आणि प्रशासनाला त्यांनी अशी विनंती केली दर्शनाची रांग वगैरे व्यवस्थित लावावी आणि बाकी सर्व गोष्टी इथल्या व्यवस्थितपणे पार पाडाव्या असं त्यांनी प्रशासनाला विनंती केली. आणि मी बी तुम्हाला ह्या इथल्या प्रशासनाला मी पण इथं अशी विनंती केली की मित्रांनो, खरंच भक्तांना त्रास जर होत असेल तर 100% तुम्ही इथे सुविधा केल्याच पाहिजेत. ही अशी माझी विनंती आहे. बस एवढंच मी त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो. धन्यवाद. भक्तांना पण बोलून असं एकदम भारी, मनाला भारी वाटलं मित्रांनो. त्यांचे प्रश्न विचारले, त्यांचं उत्तर घेतलं मित्रांनो. काही आता फोटो काढायला आलेलो मित्रांनो, जे सगळेजण स्टोरीला टाकतात.